चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, द मेजर ऑफ एंगल्स ऑफ ट्रायंगल आर इन एपी. ठीक है, एक ट्रायंगल दिला, सुनो मेरी बात, एक ट्रायंगल दिला. ओके, बढ़िया. ठीक है, प्यार से पहले ट्रायंगल की गोष्ट करता है, ट्रायंगल लिहून टाकू. ठीक है, पटलं. एक ट्रायंगल, द मेजर्स ऑफ एंगल्स ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे, म्हणजे ट्रायंगलच्या अँगलचा मेजरमेंट. ठीक आहे, दिला एबीसी ट्रायंगलच्या अँगलचा. ठीक आहे, मेजर्स आर इन एपी अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये. समजतं ना, अर्थमेटिक प्रोग्रेशन असं साधा सुद्धा ना, अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये अँगल आहे. द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल, स्मॉलेस्ट अँगल. ठीक आहे, छोटा वाला अँगल इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. छोटा वाला अँगल आहे ना, तो कॉमन डिफरन्सच्या 5 पट आहे. ठीक आहे, डिफरन्स. ठीक आहे, फाइंड द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर याच्यावरून तुम्ही ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचा मेजर काढा. आणि एक गोष्ट पहा, इथं फुकटचा दिला, अजून द मेजर ऑफ अँगल्स ॲज. ठीक आहे, म्हणजे अँगल माना म्हणते. ठीक आहे, पहिल्याच्या सिलेबस मध्ये देऊन नव्हता राहत. ओके, पण आताच्या सिलेबस मध्ये अँगल देऊन राहते. ठीक आहे, हे बहुत प्यारी गोष्ट आहे तुमच्यासाठी. पटलं. आता ऐका, अजून माना हे 3 अँगल आहेत. आता फिलहाल के लिए पहा, सर्वात जो पहिलं दिला तो स्मॉल राहील, मग त्याच्यापेक्षा तसं येते दिसता ए मध्ये डी मिळवता, ए मध्ये 2D. पहा ना, छोटा मग मजवा मग मोठा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर मग काय होईल पाहता की सर्वात छोटा अँगल फिलहाल के लिए मानू की ए हा सपोज द्या, म्हणाले काय जाते का, बरोबर. तर सर्वात हा जो अँगल आहे हा ए, दुसरा अँगल ए प्लस डी हा असेल. ठीक आहे, आणि तिसरा ए प्लस 2D असेल असं मी मानतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर आता एक काम करता पहा, यावाला यूज करून. ठीक आहे, आपल्याला आता याला सॉल्व्ह करायचं आहे. तर पहा फिलहाल के लिए का होईल पहा, लेट लिहिता अँगल्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कोणकोणचे आहेत पहा, ए आणि ए प्लस डी आणि ए प्लस 2D असं मी म्हणतो का, देऊ ना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. मग याच्यामध्ये पहा चेक करा की ए हा सर्वात लहान आहे, तर ए प्लस डी त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि ए प्लस 2D त्याच्यापेक्षा मोठा. इथं दिल्यानुसार मी पहिलं फिक्स केलं. समजलं ना, काय होईल, ए इज लेस दॅन ए प्लस डी आणि ए प्लस लेस दॅन ए प्लस 2D पेक्षा. इथपर्यंत क्लिअर आहे. फक्त मी का दाखवलं, ब्रॅकेट देऊन टाका की असं असं आहे भाऊ. ठीक आहे, पटलं. नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता तुम्हाला माहित आहे का की हा मला इकडे पासून इथं जर मी गोष्ट केलो, ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 राहते ना, चेक करा. ठीक आहे, याच्यानुसार काउंट अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल लिहा. बढ़िया. ठीक आहे, काउंट अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, इथपर्यंत बढ़िया लिहून टाका, प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. आता ए किती आहे चेक करा, ए आहे ना. ओके, त्यानंतर ए प्लस डी लिहून टाका, ब्रॅकेट लावा, प्लस नाही लावला तरी काही फरक नाही पडत, पण सवय ठेवा ब्रॅकेट लावायची. आणि सी किती आहे बाबा, ए प्लस 2D आणि इज इक्वल टू 180. मग आता काय करा पहा, ए ब्रॅकेट खोला, ए प्लस डी आणि इथे काय ए प्लस 2D इज इक्वल टू 180. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा ए ए ए किती आहे, 3 आहे. चेक करा ना, ए प्लस ए 3 आहे, बरोबर. त्यानंतर डी प्लस 2D किती, 3D. ओके, येते बरोबर आणि 180. इथपर्यंत क्लिअर. आता का होईल पहा. ओके, याच्यानंतर एक काम करता, डी वे. तर मी जास्तीत जास्त काय करू शकतो पहा, आता सुनो इकडे आहे का, काय करू शकतो, इथून 3 कॉमन काढू शकतो, इथून. तर ए प्लस डी इज इक्वल टू 180. आणि आता कोणाकोणाला समजला, हा डिवाइड होईल ना, आणि डिवाइड होऊन काटाल ना, तर मी इथेच कापतो. 3 6 80 म्हणजे 60 टाइम्स आला. आपल्याला भेटला ए प्लस डी इज इक्वल टू 60. इक्वेशन नंबर फर्स्ट. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता इथपर्यंत क्लिअर झाला. द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल आर इन एपी. ओके, मी अँगलचा यूज केलो, प्रॉपर्टीचा यूज करून इथपर्यंत सॉल्व्ह केलो. आता काय पहा, महत्वाचा पॉईंट, द स्मॉलेस्ट अँगल कोण. ठीक आहे, बाग इकडे पहा, दी स्मॉलेस्ट अँगल. ठीक आहे, अँगल कसा आहे पहा, स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. काय म्हणता, इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. ठीक आहे, कॉमन डिफरन्स असं मी नाही म्हणतो बरं, क्वेश्चन मध्ये देऊ ना की 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स आहे. ठीक आहे, तर मग मला सांगा स्मॉलेस्ट अँगल हो कोण, हा ए ना. तर मग ए जो आहे तो 5 टाइम्स आहे कोणाच्या, कॉमन डिफरन्सच्या. पहा ना, स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स दिला. तर मग ए इज इक्वल टू 5D आला. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, मग आता काय करता पहा, याला इक्वेशन 2 दिलो आणि मी काय करता, आता याच्यामध्ये घुसाळता, बरोबर. का होईल पहा, ए इकडे पहा, डायरेक्ट फ्रॉम 1 and 2 वरून काय पहा चेक करा,
ए च्या ठिकाणी पासून ए च्या ठिकाणी या ए च्या ठिकाणी 5d ठेवा, अरे 5d ठेवा ना ए च्या ठिकाणी, तर काय 5d प्लस डी इज इक्वल टू 60. पुढे चालू या कोपच्यात जर मी आलो आणि सॉल्व्ह केलो काय होईल पहा सुनो. ठीक आहे, जागा बनवत आहोत याच्यातून 6d किती 6d ना, अरे चेक करा ना 5d प्लस डी 6d इज इक्वल टू 60 आणि चेक करा 6 1 जा 6, अरे डिवाइड होईल ना 6 1 जा 6, डी इज इक्वल टू 10. सध्या डी इज इक्वल टू 10 भेटला. ठीक आहे, आता एवढा पार्ट मिटवत आहोत आणि पुरे अँगल जे काढायचं ते मी काढणार. ठीक आहे, ओके चला आता पहा नेक्स्ट आपल्याला जे आहे ते डी इज इक्वल टू 10 भेटला, पण ए भेटला की आपल्याला ए नाही भेटला वाटतं, बरोबर आहे ना. हा एक महत्वाचा पॉईंट होता. अरे ते वाजता काढाल तुम्ही. ठीक आहे, एक काम करता हे तर छोटीशी गोष्ट झाली, एवढा मी मिटवतो. आता एक काम करता इथं पहा फ्रॉम टू. ठीक आहे, फ्रॉम टू पहा. आता काय म्हणेन की फ्रॉम इक्वेशन टू काय म्हणतात पहा ए इज इक्वल टू 5d आहे ना. ओके, तर मी काय करेन 5. आता डी ची व्हॅल्यू किती आहे 10 ना, अरे आहे का नाही मल्टीप्लाई, तर मग ए इज इक्वल टू किती आला 5 10 जा 50. ओके, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, 5 10 जा किती आला बाबा 50. ठीक आहे, म्हणजे ए भेटला आणि डी भेटला. ठीक आहे, आता मी काय करतो आपण एक एक अँगल काढतो. तर ए इज इक्वल टू अँगल किती आहे पाहता, हा वाला काही कामाचा ना पडलं ना, मी फक्त ठेवलो. ठीक आहे, आता ए इज इक्वल टू ए आहे आणि ए किती आहे चेक करा, ए तर सर 50 डिग्री आहे, म्हणजे सर हा 50 झाला. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो बी आहे, बी किती आहे चेक करा, बी आहे ए प्लस डी, तर मग बी इज इक्वल टू किती होईल, ए किती आहे चेक करून घ्या, ए आहे 50. बहुत ही बढ़िया. आणि डी किती भेटला सुनो डी आहे 10, तर मग ए तर काय अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री. ठीक आहे, म्हणजे हा भेटला 60 डिग्री. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता काय करायचं आपण अँगल सी ना, अँगल सी चेक करा, ए प्लस 2d आहे, तर बढ़िया लिहून टाका. आता ए किती आहे, ए आहे सर 50. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर 50. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे 50 प्लस 2 इंटू डी किती आहे 10 ना, चेक करा डी 10, तर 2 इंटू 10 किती होते, 2 इंटू 10 तर सर 20 होते, इथे लिहा 20. ओके, आणि इथे 50 वाटते सॉरी 50. ठीक आहे, तर किती आला 70, म्हणजे हा किती झाला 70. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आणि पहिले चेक करून टाका या तिघाची सम 180 आहे का. ठीक आहे, किती 120 180, म्हणजे आपला आन्सर डंकी की चोट पर बरोबर आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे मित्रांनो.